हाय हॅलो नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त. आज एक विषय मी म्हणजे मला वाचनात आला गुरुवाणीमध्ये आणि मला असं वाटलं की हे तुमच्यापर्यंत पोचवावं, कारण हे बरेच ना सद्गुरूंनी पण गुरुवाणीमध्ये सांगितलेलं आहे की बरेच लोकांना माहिती नाही आहे आणि आजकाल असे व्यवस्थित अध्यात्माचं ज्ञान देणारे लोक पण राहिलेले नाही आहेत. त्यामुळे बरंच अज्ञान आहे ह्या गोष्टींमध्ये आणि त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या मनाला येईल तसं करतात किंवा तसं वागतात. आजच्या तरुण पिढीला तर काहीच जास्त माहीत नसतं आणि प्रत्येक गोष्टीचे नियम असतात. जसं प्रत्येक गोष्टीत एक शास्त्र असतं तसं ह्याचं पण एक शास्त्र आहे आणि त्याचे पण काही नियम असतात. तर ते नियम पाळून जर आपण सगळं केलं ना तर खरंच त्याच्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे आनंद पण मिळतो आणि आपल्याला त्याचा उपयोग पण होतो. म्हणजे जे काही करतो त्याचा म्हणजे त्रास होत नाही आणि जर तुम्ही चुकीचं केलं तर तुम्हाला त्रास पण होतो ना. त्यामुळे हे नियम जे आहेत किंवा हे आहे असं मला वाटतं की मी गुरुवाणीमध्ये वाचते तर मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत हे पोचवावे. म्हणजे तुमचं पण थोडंफार काही कोणाचं अज्ञान असेल किंवा कोणाला आवड असेल त्यांनी घ्यावं, ज्याला पटत नाही त्यांनी सोडून द्यावं. तर म्हणून मी हे सांगत असते की मला असं वाटतं की थोडं माझ्या ह्यानी ही सद्गुरूंची सेवा म्हणजे हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवावं. आणि हे माझे विचार नाही आहेत, हे बघा हे पुस्तकातनं गुरुवाणीतनं हे जे सगळं वाचते मी, हे माझं ज्ञान नाही आहे. हे मी तुमच्यापर्यंत फक्त पोचवण्याचं काम करते. का तर हे जे काही चुकीचं आपण वागतो ते कोणाला आपली चूक समजावी आणि तुमचा पण ह्या अध्यात्मातला प्रवास आहे तो व्यवस्थित व्हावा असं वाटतं, म्हणून मी हे सांगते. तर आज विषय आहे हे काय, नवस. तर नवस हा विषय आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल नवस म्हणजे काय, त्यात काय असं नाही. ज्याच्यावर वेळ येते की अगदीच खूप हालदिवाल होतो माणूस आणि अगदी म्हणजे आता काही दुसरा पर्यायच राहत नाही, अशा वेळेला तो देवाला शरण जातो. त्यावेळेला मग भले त्याच्या मनामध्ये देवाविषयी काय सद्भाव असो नसो, किंवा बरेच वेळा ऑपरेशन वगैरे करताना डॉक्टर पण सांगतात की आता म्हणजे हे असतील तर उपरवाला किंवा तुम्ही देवाचे हे करा, ह्यातनं आता यश देणं न देणं देवाच्या हातात आहे. त्यामुळे मग लोक देवाला लगेच हे करावं लागतं, त्यांना करतात. आणि ना बरेचसे लोक मग काय करतात मी ते नवस करतात. आता नवस करताना त्यांना विचार येत नाही. जेव्हा एखादा माणूस आजारी असतो अगदी म्हणजे अगदी अंतावस्था असते असते त्याची, आणि त्यावेळेला मग डॉक्टरने सांगितलं किंवा आपल्याला जे सुचेल ते आपण करतो. आईवडील असतील, मुलांसाठी करायचं असेल तर आईवडील पण असं जे सुचेल ते करायला सुरुवात करतात. किंवा ह्या देवाला नवस कर, त्या देवाला नवस कर, अशी किती देवांना ते नवस करतात हे त्यांना पण माहीत नसतं. पण त्यावेळेला, आणि ते बरोबर आहे की त्यावेळेला हे विचार करण्याची वेळ नसते. नुसतं असं वाटत असतं की कुठच्या तरी शक्तीने काहीतरी उपयोग होऊन हे सगळं निभावून नेऊ दे किंवा हे बरं होऊ दे, एवढंच वाटत असतं. किंवा आजकाल मुलं सहज म्हणून परीक्षेचा चांगला रिझल्ट लागू दे म्हणून पण नवस करतात. किंवा काही नोकरीसाठी नवस करतात, मला ही चांगली नोकरी मिळू दे, हे होऊ दे, ते होऊ दे. जे काही करता ना तुम्ही ते तुम्हाला म्हणजे जर आता वयस्कर लोक असतील आणि त्यांनी जर नवस केला ना तर त्यांनी ते लिहून ठेवलं पाहिजे कुठेतरी एका वहीत किंवा, कारण एक तर वय झाल्यामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही. ती वेळ अशी असते की त्यावेळेला ते हे काय विचार करायची वेळ नसते, त्यामुळे त्यावेळेला त्यांना असं काही लक्षात राहत नाही. बरं किती देवानं ते नवस करतात हे त्यांच्या लक्षात राहत नाही. ते जो देव दिसेल त्या म्हणजे असं काही वाटेल आपल्या मनाला नवस करायला सुरुवात करतात. तर ते लिहून ठेवले पाहिजेत. का लिहून ठेवले पाहिजेत? तर ते नवस आहेत ना ते हे फेडावे लागतात. तुम्ही जे काय बोललं ना ते पूर्ण करावं लागतं. ते जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर त्याचा तुम्हाला त्रास होतो. आणि माणसाचं काय होतं की नवस करतात आणि मग सगळं चांगलं झालं, व्यवस्थित झालं की त्या आनंदात ते विसरून जातात. असं नाही होता कामा ना. ते पण त्यांनी विसरलं नाही पाहिजे की नाही मी हे केलं होतं, ते केलं होतं म्हणून लगेच त्यांनी नवस पूर्ण. उदाहरणार्थ आता मुलाला नोकरी लागू दे म्हणून जर, किंवा मुलीला जे काय, किंवा लग्न ठरवू दे, हा आपण नवस केला तर त्या मुलीचं लग्न झालं किंवा त्या मुलाचं लग्न झालं किंवा नोकरी लागली
की आईवडील त्या आनंदात इतके असतात की नंतर ते विसरून जातात की आपण काय बोललो होतो, कोणत्या देवाला बोललो होतो, आणि कितीतरी देवांना ते नवस बोलतात आणि ते सगळे पूर्ण करायचे त्यांचे राहून जातात. आणि जर वयस्कर आईवडील असतील तर ते आईवडील जर विसरले तर त्यानंतर ते नवस फेडायचं काम मुलाकडे येतं. कारण घराण्याचं हे जे असतं ना ते मुलाकडे येतं. मग आता समजा 2 मुलं असतील तर मोठ्या मुलाकडे जातं ते, की मोठ्या मुलावर हे बंधन राहतं की त्यांनी हे नवस फेडले पाहिजेत. मग भले तो म्हणेल मी कुठे नवस केले होते, मी नव्हतो काही देवाला बोललो, पण तू बोलला नसलास तरी तुझ्या आईवडिलांनी जे बोललेलं आहे त्याचं हे फेडण्याचं काम तुझ्यावर येतं. म्हणून मग नवस बोलताना एक तर ते पूर्ण करावे आपलं काम झाल्यावर, किंवा एका कशावर तरी लिहून ठेवावं. ते जर आता मुलाला जर माहीतच नसेल की आपल्या आईवडिलांनी काय नवस बोलले किंवा काय झालं, तर मुलगा कसं काय फेडेल ना, ते पण आहे ना. आणि मग त्याला तो त्रास व्हायला सुरुवात होतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे असं का होतं आहे, असं का होतं आहे. पण हे सगळं असं असतं. आणि हे जसं आपलं बाकीचं सायन्स आहे, शास्त्र आहे, तसं अध्यात्म हे पण शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणेच तुम्हाला करावं लागतं. देवाकडे जर तुम्ही काही मागितलं, नवस बोललात, तुम्हाला मिळालं, देवाने दिलं, तर तो नवस तुम्हाला फेडावाच लागतो. असं नाही आहे की तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही हे झालं आणि तुम्ही नवस फेडला नाही, असं नाही करून चालत. तसं तुम्ही चतुर्थी आहे, हे आहे, कारण आजकालच्या मुलांना सवय आहे की मी इतक्या चतुर्थी करीन, तितके चतुर्थी करीन असं बोलतात. 21 करीन, 11 करीन. मग चतुर्थी पकडताना नेहमी अंगारिकेपासूनच पकडावी. आणि चतुर्थी जेव्हा ते नवस करतात आणि ठराविक ह्यांनी म्हणजे आता 11 करेन, 21 करेन असं जेव्हा बोलतात ना, तेव्हा ती चतुर्थी सोडताना त्यांनी गणपतीला अभिषेक करावा आणि गणपतीला सांगावं की असं असं मी बोललो होतो आणि ते माझं काम पूर्ण झालेलं आहे आणि मी चतुर्थी करणार होतो, त्या मी चतुर्थ्या पूर्ण केलेल्या आहेत, असा त्यांनी तो बोललेला नवस पूर्ण करावा. तर हे झालं म्हणजे नवसाचं, की नवस केलेत तुम्ही तर ते फेडावे लागतात. आणि नाहीतर मग तुम्ही नवस करू नका. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे की आई वडील आहेत ना, की जर तुम्हाला शारीरिक व्याधी असतील, म्हणजे आता गोळ्या चालू आहेत, BP आहे, शुगर आहे किंवा अजून काही आजार आहेत आणि तुम्हाला गोळ्या चालू आहे, तर ते शरीर तुमचं कसं विकलांग झालेलं आहे, म्हणजे तुमचं आतून तुम्हाला आजार आहेत. अशा आजाराच्या वेळेला तुम्ही उपवास करणं हे देवाला म्हणजे फळत नाही ते तुमचे उपवास. ते अशा वेळेला उपवास कधीही करू नये. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की आपलं शरीर जेव्हा निरोगी आहे, हे आहे, त्यावेळेला उपवास करावे आणि ते देवाला म्हणजे देवापर्यंत पोचतात. तुमचं शरीराला व्याधी सुरू झाल्यावर कधीही उपवास पकडू नयेत, उपवास करू नयेत. काही ठराविक वर्षातनं 2-4 काय उपवास असतील तेवढे करावे. महिन्याचे, वारांचे उपवास पकडू नयेत. का तर तुमच्या शरीराला आधी व्याधी झालेली आहे, तुम्ही गोळ्या घेताय, औषधं गोळ्या घेताय, त्या औषधं गोळ्यांमध्ये काय असतं तुम्हाला माहीत नाही आहे ना. मग तुम्ही उपवास करता आणि त्या दिवशी तुम्ही असं पण करून चालत नाही की आज मी गोळ्या घेणार नाही, आज माझा उपवास आहे. तुम्हाला गोळ्या घ्याव्याच लागतात. त्यामुळे उपवास करताना कधीही आपलं नवस करताना कधीही म्हणजे तुमच्या शरीराची स्थिती कशी आहे हे बघून उपवासाचे काही नवस असतील ते बोलावे की 11 करीन, 21 करीन, काय असेल ते. नाहीतर ज्यांना काही व्याधी आहेत म्हणजे काही शारीरिक प्रॉब्लेम आहेत त्यांनी उपवास करू नये, हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं गुरुवाणीमध्ये सांगितलेलं आहे, हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. त्यामुळे प्रत्येकाने विचार करा, नवस करताना विचार करून करा. आजकालच्या पिढीला पण थोडंसं आहे म्हणजे नवस करतात ते बोलतात की माझं हे काम होऊ दे, मग मी हे करीन असं. मग जे काही कराल तुम्ही, जे काही तुम्ही बोलाल ते तुमचं काम पूर्ण झाल्यावर नक्की तो नवस फेडून टाका, असा ठेवू नका. नाहीतर आईवडिलांचे नवस मुलांना फेडावे लागतात आणि त्यांना माहीत नसलं की त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतील. म्हणून मग आपण जे काही बोलू ते आपलं आपण आहोत तिथपर्यंत सगळं पूर्ण करावं असं मला वाटतं. म्हणून असं मला वाटतं म्हणजे हे माझं नाही आहे, हे गुरुवाणीमध्ये लिहिलेलं आहे, हे माझं काही नाही आहे, हे सद्गुरूंनी सांगितले ते फक्त मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करते. आणि असं वाटतं की जे काही म्हणजे समाजात गैरसमज आहेत हे आहे ते थोडेसे कमी व्हावे आणि जे अध्यात्म आहे ते पण एक त्याची हे आहे, पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्ही करा तर तुम्हाला त्याचा चांगलाच उपयोग होईल. म्हणून मी म्हणते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद.